नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती। जर तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, ITR पास असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेसाठी परमनंट नोकरी आहे ही आणि अर्ज कसा करायचा योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरू करूयात। आणि हो, आताच्या आता या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। ही व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे। तर नगर परिषद भरती 2025 10वी आणि 12वी पासवर नगर परिषदमध्ये 3200+ जागांची भरती सुरू झालेली आहे। ही संधी अजिबात सोडू नका। तर चला या व्हिडिओला सुरू करूयात। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 साठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध नगर परिषद व नगर पंचायत कार्यालयांमध्ये 3215 पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। ही संधी गट क्रमांक व गट ड सर्वांगांसाठी अनेक तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठा मार्ग उघडकीस आलाय। तुम्ही जर 10वी पास असाल, 12वी किंवा पदवीधर असाल तरी या योजनेचा नक्कीच लाभ घ्या तुम्ही। या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होणार असून जिल्हा निवड समिती मार्फत निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। 34 जिल्ह्यांमध्ये गट क आणि गट ड सर्वांगांसाठी एकूण 3720 पदांसाठी ही मोहीम राबवली जाणार आहे। त्यामुळे ज्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहे त्यांनी या भरतीकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे। तर भरतीबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। तपशील, डिटेल्स आणि माहिती। ऑर्गनायझेशन संस्था महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत। टोटल पोस्ट एकूण पदसंख्या अंदाजे 3215। पोस्ट कॅटेगरी गट क आणि गट ड संवर्ग। जॉब लोकेशन महाराष्ट्रातील सर्व जिल्हे नगर परिषद क्षेत्र। आता आपण पाहूयात पदे आणि उपलब्ध जागा। महाराष्ट्रातील नगर परिषद भरती 2025 पदांची यादी। 1 क्लर्क, 2 ड्रायव्हर, 3 वायरमॅन, 4 गिलानी चालक, 5 ग्रंथपाल, 6 हवालदार नाईक, 7 पंप ऑपरेटर, 8 सफाई कामगार, 9 सहाय्यक ग्रंथपाल, 10 शिपाई आणि पिऊन, 11 लघु टंकलेखक, स्टेनो कम टायपिस्ट, 12 वायरमॅन, 13 उद्यान पर्यवेक्षक, 14 वालमन। आता आपण कॅटेगरी पाहूयात आणि जागा संख्या ते वॅकन्सीज पण बघायची आहे। आता गट क ग्रुप सी गट क 2151 पदे, ग्रुप डी गट ड 987 पदे, एकूण आहे 3138 पदे या टोटल वॅकन्सीज आहेत। तर महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 एलिजिबिलिटी, क्वालिफिकेशन, पात्रता आणि अत्यावश्यक शिक्षण काय लागणार आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे। एकदा नीट बघून घ्या। आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 एज लिमिट आणि रिलॅक्सेशन, जसे की वयोमर्यादा आणि सवलती कोणकोणत्या असणार आहेत। तर वर्ग सामान्य प्रवर्ग ओपन कॅटेगरीसाठी 21 वर्ष असणार आहे आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये अर्ज घेऊ शकता। मागासवर्गीय जसे की SC, ST, OBC 21 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे ते 43 वर्ष तुमची लिमिट असणार आहे 43 वर्षापर्यंत। दिव्यांगांसाठी 21 वर्ष ते 45 वर्ष। माजी सैनिक जे आधी सैनिक होऊन गेलेले आहे त्याच्यासाठी 21 वर्ष ते 45 वर्षापर्यंत। शासकीय कर्मचारी 21 वर्ष ते 43 वर्ष। आता आपण पाहूयात महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 सिलेक्शन प्रोसेस आणि एक्झाम पॅटर्न। निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे। 1 निवड प्रक्रिया नागरी सेवा भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे खालील प्रमाणे आहेत। शैक्षणिक पात्रतेची पूर्तता अनिवार्य। व्हिडिओमध्ये दिलेल्या पात्रतेनुसार अटी फक्त किमान आहेत, त्या पूर्ण केल्याने निवड निश्चित होत नाही। लागू असलेले नियम आणि अधिनियम। उमेदवाराची निवड खालीलप्रमाणे असणार आहे। 1 महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत व औद्योगिक नगरे राज्य सेवा नियम 2006। 2 स्वच्छता निरीक्षक पदासाठी लागू राज्य सेवा नियम 2019। 3 वेळोवेळी शासन निर्णय व सुधारणा लागू होणार आहे।
आता आपण पाहूयात परीक्षा पद्धती. एक्झाम पॅटर्न हा कोणत्या प्रकारे असणार आहे. पेपर 1 विषय असणार आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता. गुण 120 आणि त्यापैकी तुम्हाला अंदाजे 60% भेटायला पाहिजे प्रश्न आणि किमान पात्रता गुण तुम्हाला त्याच्यामध्ये 45% तरी यायला हवे. आणि पेपर 2 म्हणजे दुसऱ्या पेपरमध्ये संबंधित विषय ज्ञान असणार आहे, त्याच्यामध्ये 80 गुण लागणार आहेत आणि प्रश्न संख्या 40 असणार आहे आणि तुम्हाला टोटल गुण हे 45 पर्यंत हवा आहे. म्हणजे 45% पडल्यानंतर तुमची पासिंग सुरू होणार आहे. आणि एक टिप पण इथे दिलेली आहे. टिप कोणत्या प्रकारे आहे ते तुम्हाला सांगते मी. दोन्ही पेपर एकाच सत्रात घेतले जाणार आहेत. पेपर 1 मध्ये 45 गुण नसल्यास पेपर 2 तपासला जाणार नाही. होय, हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा. निकाल व गुणवत्ता यादी, रिझल्ट आणि मेरिट लिस्ट. 1. दोन्ही पेपरमध्ये किमान 45 गुण अनिवार्य आहे. 2. किमान गुण नसल्यास उमेदवार बाद मानले जातील. 3. गुणवत्ता यादी फक्त पात्र उमेदवारांमधून तयार केली जाणार आहे. 4. गुणवत्ता यादीत सामाजिक व समांतर आरक्षण लागू केले जातील. आता पाहूयात आरक्षण व गटानुसार निवड, कॅटेगरी आणि वाईज सिलेक्शन. 1. सर्व उमेदवारांना प्रथम सर्वसाधारण गटासाठी विचारात घेतले जाईल. 2. विशेष आरक्षित पदासाठी त्याच गटातील उमेदवारांचा विचार होणार आहे, बशर्ते त्यांनी वैध प्रमाणपत्र सादर केले असेल तर. गट अ स्पष्टीकरण सामान्य गुणवत्ता यादीतील पहिली निवड असणार आहे. गट ब दुसऱ्या टप्प्यातील निवड असणार आहे आणि गट क नगर परिषद किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत कर्मचारी असल्यासाठी राखीव 25 जागा या सुरक्षित ठेवल्या जाणार आहेत. आता अतिरिक्त महत्त्वाचे मुद्दे पण बघून घेऊयात. 1. कोणत्याही परिस्थितीत किमान गुणांमध्ये शिथिलता दिली जाणार नाही. 2. जरी पदे रिक्त राहिली तरी किमान पात्रता गुण आवश्यक आहेत. 3. नगर परिषद किंवा नगरपंचायत कर्मचारी असल्यास सर्वसाधारण पात्रतेप्रमाणेच पात्रता आवश्यक असणार आहे. हे बघा, हे सगळं तुम्हाला परीक्षेचे स्वरूप दिलं आहे, जे तुम्हाला एक्झाम मध्ये असणार आहे. कसं असणार आहे तुमचं परीक्षेचे स्वरूप हे सगळं या प्रकारे असणार आहे. सो तुम्ही एकदा नीट बघून घ्या. आता आपण पाहूयात महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 इम्पॉर्टंट डेट्स अँड डेडलाईन्स. महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती. विषय जिल्हाधिकारी त्यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करणार आहे. कार्यपूर्ती कालावधी 15 जून 2025 पर्यंत असणार आहे. 2. पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे, त्याची कालावधी असणार आहे 15 जुलै 2025. 3. परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणे, त्याची तारीख असणार आहे 30 सप्टेंबर 2025. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहणार आहोत महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 स्टेप बाय स्टेप ऍप्लिकेशन प्रोसेस. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. 1. अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाईट. हे बघा, तुमच्या समोरची वेबसाईट शो होत आहे, त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. पायरी 1. ऑनलाईन अर्ज सादर करणे. 1. उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. 2. अर्ज करण्याआधी संपूर्ण सूचना वाचून घ्याव्यात. या सूचना mahadma.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहेत. 3. अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाहीये. पायरी 2. परीक्षा केंद्र निवडा. 1. उमेदवाराने अर्ज करताना 3 पसंतीप्रमाणे परीक्षा केंद्र निवडणे बंधनकारक आहे. 2. निवडलेले परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास उमेदवार अन्य जवळील केंद्र शोधू शकतात. 3. एकदा परीक्षा केंद्र निश्चित झाल्यावर बदलाची विनंती स्वीकारली जाणार अजिबात नाहीये. आता पाहूयात पायरी 3. परीक्षा शुल्क भरताना लक्ष द्या. सामान्य वर्गासाठी जे आपण ओपन आहात त्यांच्यासाठी आपल्याला 1000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ असेल तर त्यांच्यासाठी 900 परीक्षा शुल्क असणार आहे. शुल्क हे नॉन रिफंडेबल असणार आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI नेट बँकिंग चालणार आहे. अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यावरच पावती आणि पेमेंट सक्सेसफुल संदेश दिसेल. आणि महत्त्वाच्या सूचना अशा असणार आहेत. अर्ज करताना शाळा प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे नोंदणी करणे गरजेचे आहे. चुकीची माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो. ह्या अर्जासाठी एका किंवा अधिक सेवांसाठी अर्ज करत असल्यास प्रत्येकासाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागत आहे. तर मित्रांनो, ही होती आपली सगळ्यात महत्त्वाची भरती, जसं की महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती.
जर तुम्हाला या योजनेमध्ये या भरतीमध्ये काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता दाखवेल की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मला कॉमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय देईन.